सामना तुम्ही पाहता मैदानावरती गोलवली एका बाजूने संजयचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूने मैदानावरती तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी प्रथमेशचा संघ. ऑल द बेस्ट बुद्ध टीम, शो द गुड गेम. आलेल्या सर्व लाडके रसिकांच्या वतीनं दोन्ही संघांना विजयासाठी लाख लाख शुभेच्छा. सलामीची जोडी ते मैदानावरती तुम्ही पाहू शकाल, विशाल आणि अमित. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानावरती फेकलं जातं अतुल पाटील या वेगवान गोलंदाजाच्या माध्यमातून. रफ्तार का राजा म्हणून ज्या गोलंदाजाची ओळख आहे या संदर्भ संघाच्या माध्यमातून त्या अतुल पाटीलचा वापर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केला जातोय. पंच सुजित पाटील यांचा ग्रीन सिग्नल येतोय. सॉरी, जितू शेलार यांचा ग्रीन सिग्नल येतोय, तर त्यांना साथ देतील पंचाच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच. पहिला चेंडू यावेळी अतिशय चांगला होता, खूप वेगानं चेंडूची फेकी केली होती ती म्हणजे अतुलनं, आणि पहिल्या चेंडूवरती शांत केलं जातं मैदानावरती. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल विशाल आणि अमित ही सलामीची जोडी पाहिजे कितपत धावा पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये सेट करून देते या आपल्या संघाला. हा चेंडू अतिशय चांगला, वॉट अ बॉलिंग, पूर्णपणे इम्प्रेस करतोय. 2 चेंडू अतिशय चांगले या ठिकाणी फेकले जात आहेत, ते म्हणजे गोलंदाज अतुल पाटीलच्या माध्यमातून. रफ्तार का राजा ज्या गोलंदाजाचा मी परिचय दिला, तो अतुल पाटील स्वतःचा वेग, स्वतःची ताकद मैदानावरती दाखवतोय समोर फलंदाजाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावा देणं आणि फलंदाजांना बाद करणं ही ओळख आहे अतुल पाटीलची, आणि सातत्यानं जी जिम्मेदारी प्रथमेशनं अतुलच्या खांद्यावरती सोपवली आहे ती जिम्मेदारी कंप्लीट करताना अतुलला तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. हा चेंडू वन्स अगेन बीट होतोय, पूर्णपणे सातत्य टिकून ठेवलाय गोलंदाजीमध्ये. पूर्णपणे या खेळपट्टीचा वापर करत असताना समोर एका मोठ्या फलंदाजाला शांत केलं जातं गोलंदाज अतुल पाटीलच्या माध्यमातून, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं जिवंत उदाहरण आणि प्रात्यक्षिक मैदानावरती दाखवून दिलं जातं अतुल पाटील या वेगवान गोलंदाजाच्या माध्यमातून. सेकंड नंबरती फलंदाज विशाल, 3 चेंडू आतापर्यंत बीट होतोय. आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल पिंट्या जोशी, मॅन फ्रॉम नवापाडा. टेनिस क्रिकेटचे खूप मोठे नाव आहे, तर त्यांना साथ देतात मैदानावरती. गिरीश पाटील घारिवली संघातील एक अप्रतिम खेळाडू मैदानावरती गुणलेखकाची भूमिका पार करत असताना तुम्ही पाहू शकाल. पूर्णपणे दबावाखाली आणलाय या ठिकाणी तुम्ही पाहता गोलंदाज अतुलनं फलंदाजी करणाऱ्या त्या म्हणजे गोलिवली या संघाला. विशाल सारख्या एका नामांकित फलंदाजाला आतापर्यंत शांत केलाय या ठिकाणी अतुल पाटील या गोलंदाजांना. आता मध्ये सेकंड वरती येतोय प्रथमच अमित, उजव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज. हा चेंडू लेनचा विचार नक्कीच करावा लागेल. जितू शेलार आमच्याकडे वळतात, जितू शेलारच्या माध्यमातून दर्शवलं जातं हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे, आणि क्रिकेटचा नियम क्रमांक 26 मला सांगतोय या अवांतर चेंडूवरती एक धाव फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावपलकावरती कन्वर्ट केली जाईल, आणि एका धावेनं या ठिकाणी धावपलकावरती धावा येत आहेत. पॉवर प्लेचं षटक सुरू असताना फक्त आणि फक्त 2 धावा नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. हा चेंडू लास्ट मोमेंटला फक्त चेंडूला दिशा देतोय, अप्रतिम फटका सादर करण्याचा प्रयत्न होता, मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. थर्ड मॅन रिझम मध्ये तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल, आणि धावसंख्या सिंगल ना संत वाहते इंद्रायणी अशा प्रकारे सावध गतीने पुढे सरकताना तुम्ही पाहू शकाल. धापलक्यावरती धावा 3. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत अतुलना. आता मध्ये शेवटचा चेंडू असेल गोलंदाज अतुल पाटीलचा, आणि त्याला सामोरे जातील गोलिवली संघातील सलामीचे फलंदाज मैदानावरती विशाल. हा चेंडू लव फुल टॉस आहे, गॅप मध्ये खेळतो लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक येतात खूप वेगानं. निनाद चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत फक्त सिंगल. एकदा जोरामध्ये टाळ्यांचा गजर होऊ द्या अतुल पाटील साठी, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना फक्त आणि फक्त 5 धावा या ठिकाणी अतुल पाटीलला खर्च केल्यात. पाटील 11 संदर्भ संघाच्या माध्यमातून P1च्या पहिल्या षटकामध्ये डिझा
थँक्यू डुझे. या षटकारामध्ये धावसंख्या दुहेरी अंकामध्ये ती आहे. स्कोमोझॉन 13. अजून एक मोठा फटका. व्हॉट अ शॉट. आउट ऑफ द पार्क भिरकावून देतो चेंडूला सीमा रेषेबाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फलंदाज अमित गायकर शबाड बंदा. बदलताना मी कित्येक वेळा मैदानावरती क्रिकेट पाहिलाय आणि तेच क्रिकेट तुम्ही आता मात्र अनुभवताय मैदानावरती. गोलिवली आणि संदप या संघाच्या माध्यमातून. हा चेंडू आउटसाइड एज. चेंडू ट्रॅव्हल होतं बॅकफूट पॉइंटला. जोपर्यंत चेंडूला फीड केलं जाईल तोपर्यंत फक्त सिंगल या ठिकाणी येते. प्रथमेश पाटीलनं 3 चेंडूवरती फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. त्याच प्रथमेश पाटीलचा वचपा काढलाय. टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर दिलं मैदानावरती आणि 3 चेंडूवरती शेवटच्या 13 धावा तब्बल एकवटल्यात आणि या षटकामध्ये 15 धावा या ठिकाणी जमवता आल्यात मैदानावरती. त्या म्हणजे तुम्ही पाहू शकाल पाटील 11 संदप संघासमोर त्या म्हणजे गोलिवली या संघाला. आणि 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झालाय आणि धाबलकावरती धावा 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर एक चांगल्या स्थितीमध्ये तुम्ही पाहू शकाल गोलिवली संघाला बिनगडी बाद 20 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात गोलिवली संघाच्या बाजूनं. शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग कॉल केली आहे या ठिकाणी प्रथमेश पाटील ना. कारण आता फलंदाज लय मध्ये आले. 2 षटकार मैदानामध्ये पाहायला मिळालेत. ते म्हणजे फलंदाज अमित गायकरच्या माध्यमातून. अमित गायकरनं आतापर्यंत 6 चेंडूवरती 15 धावा गोलिवली संघाच्या बाजूने जमवल्यात. तर विशाल त्याला साथ देतो मैदानावरती. विशालच्या माध्यमातून 4 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात आणि 20 धावा 2 षटकाखेरीज पॉवर प्ले मध्ये सेट करतोय मैदानावरती तो म्हणजे हा गोलिवली संघ. दिवसाचा विचार केला तर बऱ्याच संघानं गोलंदाजीच्या जोरावरती सामने डिफेन्स केले आहेत. कारण काटाई संघानं 46 धावेवरती सामना जिंकला होता. अतिशय चांगली कामगिरी केली होती काटाई संघानं. त्यांना मागच्या सामन्यामध्ये उंबारली संघानं अतिशय चांगली कामगिरी केली गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये. हा चेंडू बॅट अँड बॅटच्या मधनं बाहेर काढण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. मध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करत असताना सिंगल त्या ठिकाणी रोखू शकले नाही आहेत आणि सिंगल स्ट्राईक रोटेट होती आणि धावसंख्या सुद्धा एकने पुढे सरकती आहे. धापलकावरती धावा येत आहेत. सांघिक 3रा षटक सुरू असताना 21 धावा धापलकावरती. सांघिक 3रा षटक आहे आणि अतुल पाटील सेकंड स्पेल मध्ये येतोय. आपल्या संघासाठी वैयक्तिक 2रं षटक या ठिकाणी अतुल पाटीलच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. पाटील 11 संदप संघाच्या बाजूनं. हा चेंडू क्लीन बोर्ड. वॉट अ बॉलिंग. जबरदस्त परफॉर्मन्स देतोय आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट दिली जाते अतुल पाटीलच्या माध्यमातून आणि दांडी गोल होती या ठिकाणी. पिसिवली संघाचे सलामीचे फलंदाज बाद होतात मैदानावरती. विशाल गायकर. पहिला झटका मिळतोय या ठिकाणी गोलिवली या संघाला 21 या धावेवरती. अतिशय चांगली सुरुवात अतुल पाटीलने केली होती पॉवर प्ले मध्ये आणि आता मध्ये पॉवर प्ले कंप्लीट झाल्यानंतर अतुल पाटील अजून घातकपणा मैदानावरती दाखवताना पाहायला मिळतात. पाटील संदप संघाच्या पाठराख्यांना चांगली गोलंदाजी होती. सातत्यानं मैदान गाजवण्याची स्वप्न कित्येक वेळा अतुल पाटीलनं पाहिली आहेत आणि प्रत्येक वेळा स्वतःच्या वेगाच्या तालावरती नाचवलं अतुलनं मोठ्या मोठ्या फलंदाजांना आणि वन्स अगेन ते चित्र मैदानावरती पाहायला मिळतं संदप संघाच्या पाठराख्यांना. नवीन फलंदाज येतोय ॲज द वन डाऊन प्लेअर प्रेम पाटील. गोलंदाज सज्ज होतो ओव्हर द विकेट. हा चेंडू गुड लेन स्पॉट वरना बाउन्स होतो. वॉट अ लेंथ, वॉट अ लाईन, वॉट अ पेस.
अप्रतिम कामगिरी प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. कौतुक करावं तेवढं थोडं अतुल पाटीलचं, कारण पूर्णपणे प्रेक्षक वर्गाची मन जिंकली आहेत. या ग्रामीण चषकामध्ये गोलंदाजी करत असताना अतुल पाटील या गोलंदाजानं खूप चांगला वेग मैदानावरती पाहायला मिळतोय. अतुलच्या गोलंदाजीमध्ये आणि लेन सुद्धा तेवढी सुरेख आहे, कारण जेवढे जास्त वेगवान गोलंदाज मी पाहिले त्या वेगवान गोलंदाजांना लेंथ आणि टप्पा भरकटताना मी पाहिला. म्हणजे अतुल पाटील मैदानावरती छाप सोडतोय आणि पूर्णपणे डॉमिनेट करतोय. या ठिकाणी गोलिवली या संघाला हा चेंडू फुल टॉस, वेग खूप चांगला होता, त्यामुळे फलंदाजाला जास्त संधी मिळत नाहीये मोठा फटका कन्वर्ट करण्यासाठी, त्यामुळे सन्मान दिला जातोय आणि फक्त सिंगल लाभेल आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकतीये. धापलकावरती धावा, स्कोर मोज ऑन 22, लॉस ऑफ 1, बिग विकेट. विशाल मध्ये तर बाहेर झाले, तर मध्ये अमितकडनं अपेक्षा बाळगत असेल तो म्हणजे हा गोलिवली संघ, त्यानंतर अपेक्षा बाळगत असतील गोलिवली संघाचे पाठराखे प्रेम पाटील या फलंदाजाकडनं, आणि पाहिजे कितपत धावा या दोन मोठ्या फलंदाजांच्या माध्यमातून येत आहेत या गोलिवली संघासाठी. कारण अतुल खूप घातक ठरतोय, पूर्णपणे अतुलनं मैदानावरती बॅकफूटला आणलाय या गोलिवली संघाला. हा चेंडू लोवर फुल टॉस होता, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत सिंगल इथे मैदानावरती फलंदाज अमित गायकवाडच्या बॅटमधनं आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकतीये. धापलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल 23. सांघिक तिसरं षटक आहे अतुलचं. या षटकामध्ये सुद्धा अतुलनं अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा, पहिल्या पावलमध्ये 5 धावा खर्च केल्या. तो अतुल पाटील आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी करताना तुम्ही पाहू शकाल. चेंडू जास्त गती प्रदान करण्याचा प्रयत्न केला आणि दिशेवरचं जे नियंत्रण होतं थोडीस भान हरपलं मैदानावरती अतुल, आणि चेंडू लेग स्टिकच्या बाहेर होता आणि अवांतर धाव या चेंडूवरती कन्वर्ट केली जाईल आणि अवांतर धावेनं समीकरण मिळतंय, एका धावेनं संजीवनी मिळतीये, ती म्हणजे गोलिवली या संघाला. स्कोर मोज ऑन 24. षटकातला शेवटचा चेंडू अतुलचा. व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम कमबॅक मध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावा खर्च केल्या 5 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4, म्हणजे 2 षटक अतुल पाटीलच्या माध्यमातून फेकली गेली आणि फक्त 2 षटकामध्ये 9 धावा आणि एका मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालं अतुल पाटील या गोलंदाजाला. आणि 3 षटका अखेरीस जर धापलकावरती नजर टाकली तर धापलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल 24, लॉस ऑफ 1 विकेट. डीज षटकांचा वाजविके कंप्लीट झालाय. धापलकावरती धावा 3 षटक पूर्ण झाल्यानंतर 24, अजूनपर्यंत 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सर येणाऱ्या 12 चेंडूवरती विस्फोटक फलंदाजी केली, एका फलंदाजानं जर आक्रमक रूप धारण केलं तर मात्र 50 ते 55 धावा अजूनपर्यंत सेट करू शकतील, कारण वेळ गेली नाही या 12 चेंडूवरती. स्लॉग ओव्हर मध्ये जर चांगला खेळ केला तर मात्र हव्या त्या धावा मैदानावरती बनू शकतील गोलिवली संघातील फलंदाज. सांघिक 4थं षटक मैदानावरती प्रवीण पाटीलचा वापर केला जातो. 4थ्या षटकामध्ये एका बाजूनं अपेक्षा बाळगल्या जातात अमित गायकर या फलंदाजाकडनं, त्यानंतर प्रेम पाटील या फलंदाजाकडनं. पाहिजे त्या अपेक्षा आणि ते स्वप्न 50 ते 55 धावेचं कंप्लीट होतंय का मैदानावरती. पाटील 11 संदर्भ संघासमोर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना गोलिवली या संघाचं गोलंदाज सज्ज होतोय प्रवीण पाटील. पहिला चेंडू प्रवीणचा, गुड लेन स्पॉट वर चेंडू खूप खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं, ची लेंथ यूज केली फलंदाजांना थांबवण्यासाठी अतुलनं, ची लेंथ वापरली गोलंदाज प्रथमेशनं, आणि त्याच नाईस लाईनचा वापर मैदानावरती केला जातोय गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती फक्त सिंगल येते अमितच्या बॅटमधनं, आणि आता मात्र सेकंड वरती येतोय वन डाऊनचा एक विस्फोटक फलंदाज प्रेम पाटील. जेव्हा गोलिवली संघ संकटामध्ये सापडला
तेव्हा तेव्हा या प्रेमनं सावरलंय गोलिवली संघाला. आता मात्र तोच प्रेम पाटील सापळ्यामध्ये फसतोय. अतिशय चांगला झेल टिपला जातोय शॉर्ट फाईन लेगला आणि दुसऱ्या झटक्या मैदानावरती प्रेम पाटील शिरोपानं गोलिवली या संघाला. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार आले. फलंदाज दीपकच्या बॅटमधनं तर G211 भोपर संघाकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल फलंदाज दीपकला. हा चेंडू खूप चांगला होता. पडल्यानंतर चेंडू कैसा बाहेर निघतोय. भोपर संघाकडनं पारितोषिक लागले दीपकला. मग ते दीपक तुम्ही पाहू शकाल 9 सेकंड वरती आहे. दीपक एक खूप मोठं नाव आहे टेनिस विश्वातील या गोलिवली संघातील. कारण सातत्याने कित्येक मैदानात दीपकनं गाजवली आहेत. हा चेंडू वन्स अगेन पूर्णपणे मैदानावरती बांधून ठेवलं जात आहे. ते म्हणजे गोलिवली या संघाला धावपलकावरती धावा तुम्ही आतापर्यंत पाहू शकाल 225 सांघिक 4थं षटक सुरू आहे. त्यामुळे अटॅक सादर करावा लागेल आता मात्र फलंदाजांना. वन्स अगेन पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक आणि फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहू शकाल बाद होतोय. तिसरा झटका नवीन फलंदाज येतो मैदानावरती बाळा. तसेच पडले संघातील स्टार खेळाडू मयूर ठाकूर स्वप्नील मांजरे सुद्धा सामना एन्जॉय करत होते. त्यांचं सुद्धा आम्ही T20 ग्रामीण चषकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. याच मैदानावरती पडले संघानं ज्यावेळी लास्ट नाईट टुर्नामेंट झाली होती त्यावेळी सेकंड प्राइज पटकावलं होतं गावदेवी सोनापाड्याच्या स्पर्धेमध्ये. त्या पडले संघ खूप इन्फॉर्म मध्ये यंदाच्या वर्षामध्ये खूप चांगली कामगिरी 2016-17च्या हंगामध्ये केली आहे. आदर्श पडलेगाव संघानं त्या पडलेगाव संघाला सुद्धा येणाऱ्या मध्ये आपण पाहू शकू. चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज आहेत मैदानावरती दीपक आणि बाळा. तर गोलंदाजी खूप चांगली होती 4थ्या षटकामध्ये प्रवीण गडना. हा चेंडू तुम्ही पाहू शकाल पडल्यानंतर काहीसा बाहेर वळतोय आणि पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी हा चेंडू खराब आहे आणि अवांतर धाव या चेंडूवरती कन्वर्ट केली जाईल. आमचे गुणलेखक गिरीश पाटील आणि पिंटा जोशी यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकती आहे. स्कोर मोज ऑन 226. वन्स अगेन बीट होत आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली जी सुरुवात केली अतुल पाटीलनं 2 षटकं फेकली फक्त 9 धावा. प्रथमेशने 1 षटक फेकलं 15 धावा प्रथमेशनं खर्च केल्या. त्यानंतर त्या धावा रिकव्हर केल्या मैदानी प्रवीण पाटीलनं फक्त 2 धावा या षटकामध्ये प्रवीणनं खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना सुद्धा बाद केला. या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करणं खूप गरजेचं आहे कारण स्लॉगोरच्या 4थ्या षटकामध्ये अतिशय चांगली कामगिरी ज्यावेळी फलंदाज भेदकपणा दाखवण्याचा प्रयत्न करत होते अशा स्थितीला दाखवली प्रवीणनं आणि पूर्णपणे डॉमिनेट केलं मैदानावरती गोलिवली संघाला. पाटील 11 संदर्भ संघाच्या गोलंदाजानं डीजे G211 भोपर संघ
नक्कीच एक षटक अजून बाकी आहे. एक पारितोषिक आहे जितूल मोहब्बत संघाकडनं दीपकसाठी. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज जितूल मोहब्बत संघाकडनं दिलं जाईल. आमच्या सोबत डोंबिवलीचा स्टार खेळाडू पिंट्या जोशी सुद्धा आणि पिंट्या जोशी जेवढे चांगले क्रिकेटर आहेत तेवढे चांगले समालोचक सुद्धा आहेत. तर येणाऱ्या एक षटकासाठी या ऐकूयात आपण डोंबिवलीचा एक दमदार आवाज पिंट्या जोशी मॅन फ्रॉम नवापाडा. गोलंदाजीसाठी येत आहे आता विनोद आणि स्ट्राईकला आहेत ते दीपक. गोलोली एक्सप्रेस या नावाने ओळखले जातात आणि पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला पण निर्धाव असा चेंडू. गोलोलीचे एक स्टार खेळाडू म्हणून दीपक यांची नेहमीच ख्याती आहे. सुपरफास्ट एक्सप्रेस आहेत डोंबिवलीचे ते. कमी वयात खूप असं नाव त्यांनी केलेलं आहे ग्रामीण क्रिकेटमध्ये. आणि बोलल्या तशा चेंडूवर त्याने ज्या पद्धतीने षटकार मारलाय खरंच प्रेक्षकांनी टाळ्यांचा गडगडाट केला आहे आणि त्यांच्या संघातील खेळाडूंनी पाठीराख्यांनी सुद्धा टाळ्या वाजवल्या कारण दीपककडून त्यांना अशी अपेक्षा आहे कारण आता स्लॉग ओव्हर चालू आहे आणि या षटकात काही चेंडू म्हणजे 4 चेंडू शिल्लक आहे आणि 4 चेंडू जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न दीपक यांचा असेल आणि ज्या पद्धतीने त्यांनी षटकार मारलाय खरंच त्यांचे पाठीराखे खुश झालेले आहेत कारण येणाऱ्या 4 चेंडूत जर एका दुसरा षटकार मारला तर धावसंख्येला आकार येईल. दुसऱ्या षटकात अमित यांनी ज्या पद्धतीने 2 षटकार खेचून सामन्याला कलाटणी दिली होती पण त्याच्यानंतर लगेच अतुल यांनी संघाला कमबॅक कसं करून द्यायचं त्या पद्धतीने कमबॅक करून दिला आणि चेंडू द्या चेंडू व्हाईट आहे का येल्लो कलरचा आहे. कुठल्याही षटकात चेंडू गेला तर नवीन चेंडू देण्यात आहे अशा आयोजकांची सूचना आहे. विनोद यांच्या गोलंदाजीवर असा खरपूस असा समाचार घेतला आहे दीपक यांनी. आणि एक खास आकर्षक असा प्राईज झालेला आहे दीपक यांना जर अजून येणाऱ्या 2 चेंडूवर 2 षटकार खेचले तर त्यांना जितू 11 भोपर यांच्याकडून तुम्हाला 2,000चा रोख पारितोषिक देण्यात येईल. आणि त्याच बुडमध्ये आणि चेंडू घुसून खेळण्याचा प्रयत्न पण यॉर्क पद्धतीचा चेंडू असल्या कारणाने त्यांच्या नीटचा काही बॅटवर आला नाही आणि निर्धाव अशा चेंडूची सांगता झाली. आणि येणारे 3 चेंडू मध्ये हाणामारीचा षटक आहे. जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. ग्राउंड एकदम शांत असा रात्रीची वेळ आहे आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला पण बॅट काही आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि दुसरा चेंडू रन धावण्याच्या प्रयत्नात पण बाद. केणे आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत नवीन फलंदाज दीपक केणे. लेफ्ट हँड पद्धतीचे फलंदाज आहेत हे. मला वाटतं संघातून नेहमी सलामीला हे फलंदाजीला येतात पण आज रजनी क्रिकेट असल्या कारणाने मला वाटतं ते संघातून शेवटच्या स्थानावर फलंदाजी करायला आलेले आहेत. आणि षटकातील 5वा चेंडू दीपक यांना पुन्हा एकदा यॉर्क पद्धतीचा चेंडू. 1 धाव आणि दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा प्रयत्न. विनोद यांनी हेरलंय की दीपक यांना जर लांब टप्प्याचे चेंडू टाकले तर ते सीधा सीमारेषा बाहेर पाठवतात आणि यॉर्क पद्धतीच्या चेंडूवर त्यांना नीटचं काही खेळता येतं त्याने ते त्याच पद्धतीचा आणि त्याच गोलंदाजीचा वापर वारंवार करत आहे आणि दीपक यांना काही चेंडू बॅटवर येत नाही तरी दीपक हे खोदून काढण्याचा प्रयत्न करे. हेलिकॉप्टर शॉट याला म्हणतात आणि षटकातील शेवटचा चेंडू आणि आणि हा पुन्हा लेग साईडच्या दिशेने मारणारा चेंडू पण मला असं वाटतंय की जितू शेलार यांनी षटक समाप्तीचा इशारा दिलेला आहे
आणि धावसंख्या झालेली आहे ती 35. जिंकण्यासाठी 30 चेंडू 36 धावांची गरज. 36. आणि अतुल यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली खरंच संघाला चांगल्या पद्धतीने कमबॅक करून दिलंय. मागच्या सामन्यात सोमनाथ यांनी सुद्धा यॉर्क लाईन पद्धतीचे चेंडू टाकले, त्याच पद्धतीचा वापर अतुल यांनी सुद्धा केला आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याच्यामुळे पूर्णपणे फलंदाज जखडून ठेवण्यात त्यांना यश आलं आहे. रजनी क्रिकेट असल्या कारणाने फलंदाजाला चेंडू हे नीटसे बॅटवर येत नाहीत, कारण रजनी क्रिकेटमध्ये नेहमी अक्षरशः असं होतं की फलंदाजापेक्षा गोलंदाजाचं वर्चस्व जास्ती असतं आणि त्याच पद्धतीने गोलंदाजाने त्यांची कामगिरी करून दाखवली आहे. आणि सामना असा असतो की जेव्हा लो स्कोरिंग सामने होतात तेव्हा खरं बघायला मजा येते आणि हा एक लो स्कोरिंग सामना आहे. आपण पाहणार आहेत यापुढील धावतं समालोचन घेऊन युवा पिढीचे समालोचक आता तुमच्या समोर येत आहेत. डीजे वाजवा डीजे. अरे देवानो. थँक्स पिंट्या जोशी. अतिशय चांगला गोड आवाज मागच्या 6 चेंडूवरती आपण ऐकत होतो. पूर्णपणे ज्यांना आपल्या फलंदाजीनं ठाणे जिल्ह्याची प्रेक्षकांची मनं जिंकली. आज मध्ये त्यांच्या गोड आवाजानं प्रेक्षकांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात होता. समालोचक पिंट्या जोशी यांच्या माध्यमातून उड्या मैदानावरती पहिल्या क्षेत्राचा जर विचार केला तर गोलिवली संघानं नाणेफेकी हारल्यानंतर ज्या गोलिवली संघाच्या पदरी फलंदाजी पडली त्या गोलिवली संघानं या ठिकाणी धावा सेट केल्या. 35 आणि 36 धावेचं लक्ष्य मैदानावरती सेट केलंय. ते म्हणजे पाटील 11 संदर्भ संघासमोर. संदर्भ संघाची ताकद आहे, त्यांचं ब्रह्मास्त्र गोलंदाज अतुल पाटील. आणि जेव्हा जेव्हा अतुल पाटीलची गोलंदाजी पिंट्या जोशी बहारदार झाली आहे तेव्हा तेव्हा या संदर्भ संघानं सामने इझिली जिंकलेत. हा आजवरचा इतिहास संदर्भ संघाचा आम्ही पाहिलाय आणि वन्स अगेन तोच इतिहास पाहायचा कंटिन्यू केला जातोय का पाटील 11 संदर्भ संघाच्या माध्यमातून. किंवा फलंदाजी खूप चांगली आहे संदर्भ संघाकडे. सलामीची जोडी ती मैदानावरती संदर्भ संघाच्या माध्यमातून ॲज द ओपनर प्रशांत पाटील आणि सुभाष पाटील ही सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकलं जातं. गोलंदाज दीपक पाटील गोलिवली एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो. तर दीपक पाटीलला तुम्ही पाहू शकाल. हा चेंडू लवा फुल टॉस होता. कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला फक्त पुश केलं होतं. तोपर्यंत सुधरच्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड करण्याचा चांगला प्रयत्न केला गोलंदाज दीपक पाटील आणि फक्त सिंगल लिहितीय आणि एका धावेनं अकाउंट ओपन होतं मैदानावरती. पाटील 11 संदर्भ या संघाचं पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल. डोंबिवलीचा स्टार खेळाडू साई संता क्रिकेट संघ खंबालपाड्यातील ॲज ओपनर जे सलामीसाठी येतात तर जितू शेलार यांना तुम्ही पाहू शकाल. रेल्वे ग्राउंडच्या मैदानावरती 7 चेंडू 7 षटकारांचा विक्रम आहे जितूच्या नावावरती. हा चेंडू तुम्ही पाहू शकाल ब्लॉकॉल मध्ये होता. डायरेक्ट हिट देतोय, फलंदाज बाद होतोय. पहिला झटका धावचीच्या स्वरूपानं संदर्भ संघाला. थँक्यू डीसी. फलंदाज बाद होतो मैदानावरती. प्रशांत पाटीलच्या पारीचा अंत झालाय. त्यामध्ये सुभाष आणि वन डाऊन साठी मैदानावरती येत आहेत तुम्ही पाहू शकाल. तिसऱ्या क्रमांकावरती
फलंदाजी करत असताना किशोर पाटील मैदानावरती येतात. भारतीय संघाचा विचार केला तर भारतीय संघामध्ये सातत्यानं विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावरती येऊन जिम्मेदारी उचलत असतात आणि भारतीय संघाला विजय मिळवून देत असतात. मग त्या ठिकाणी पाटील 11 संदर्भ संघासमोर लो स्कोरची मॅच आहे. फक्त 36 धावा संदर्भ संघाला बनवायच्या आहेत. पाहिजे तो संदर्भ संघ कशा प्रकारे गेम प्लॅन मैदानावरती दाखवतोय की सामना मोठ्या फटक्यानं या ठिकाणी संपवला जातोय. संदर्भ संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहता SM डिजिटलच्या माध्यमातून पंकज माळी आणि आशिष गायकवाड तिसगाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जातं आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा त्यामुळे विदेशामध्ये ही स्पर्धा 198 देशामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि याच लाईव्ह टेलिकास्टच्या वेबसाईटचा फायदा झाला ते म्हणजे आडिवलीचा एक खेळाडू विजय पवार ज्याची आखाती देशामध्ये येणाऱ्या निवड झाली आहे आणि डोंबिवलीचा एक खेळाडू आखाती देशामध्ये आपला खेळ दाखवताना काही दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. शॉर्ट पॉइंटला धाव घेण्याचा मानस तिकडे दाखवण्याचा प्रयत्न करत होते. मग पूर्णपणे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज दीपक पाटील या संदर्भ संघासमोर. सर अतुलनं 2 षटकांमध्ये 9 धावा खर्च केल्यात. तशा प्रकारची गोलंदाजी जर केली दीपकनं जर चांगली कामगिरी केली तर या सामन्यामध्ये कुठे का होईना शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंज देऊ शकेल हा गोलिवली संघ. हा चेंडू गुडलेन स्पॉट वरनं फलंदाज खूप लवकर खेळतोय. तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल. लॉंगॉनला चेंडू फील्ड होतोय आणि सिंगलनं धावपलकावरती धावा येतात मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. 2 धावा धावपलकावरती. आजच्या दिवसाचा जर विचार केला जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई सुपर 8 मध्ये पुढे सरकला आहे. यानंतर पाहायचे उंबारली संघासमोर कोणता संघ फाईट देतोय गोलिवली की संदप. दीपक पाटील सज्ज होतोय. षटकातला पुढचा चेंडू डीपीचा. हा चेंडू अप्रतिम फटका. पाटील स्वीप करतोय चेंडूला. तो चेंडू व्यवस्थित बॅट वरती नाहीये कारण वेग खूप चांगला आहे त्यामुळे फलंदाजाला शॉट सिलेक्शन करण्यासाठी जास्त फलंदाजाला मुवमेंट आणि फुटवर्क वापरण्यासाठी जास्त वेळ देत नाही हा गोलंदाज आणि स्वतःच्या वेगाच्या जोरावरती पावपलीच्या षटकामध्ये ज्या ठिकाणी फलंदाजांना संधी असते अशा क्षणाला मैदानावरती पूर्णपणे बांधून ठेवलं गोलंदाज दीपक पाटीलनं. मग अतुलनं खूप चांगली कामगिरी केली. 2 षटकामध्ये फक्त 9 धावा अप्रतिम स्पेल टाकला अतुल पाटीलनं आणि फक्त 35 धावा अतुलच्या गोलंदाजी समस्या सेट करू शकला तो म्हणजे हा गोलवली संघ. 46 ते 50 धावा यायला हव्या होत्या कारण 35 एक खूप छोटं टार्गेट होतं कारण एखादा मोठा फटका सामन्यातून बाहेर काढू शकेल गोलवली संघाला. आपले मेन पंच जितू शेलार यांचा इशारा येतोय. षटक कंप्लीट झालाय. एका षटकाचा वाजवी विकेट कंप्लीट झाला आणि आता जर कंपॅरिझन केलं गिरीश दादा गोलवली आणि संदप या संघाला तर पॉवर प्ले मध्ये अतुलनं धावा खर्च केल्या होत्या 5. त्यानंतर आता मात्र दीपक पाटील धावा खर्च करतोय फक्त आणि फक्त 4. आणि एक प्लस पॉइंट आहे गोलवली संघाकडे एक फलंदाज सुद्धा ठिकाणी बाहेर झाले सलामीचे प्रशांत. सामना आता मात्र सेम सिच्युएशनला फक्त 4 धावाले धापलकावरती आणि करायच्यात मैदानामध्ये 36 धावा म्हणजे येणारी 24 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल 32 धावेची. मॅच बनवू शकतील जर दीपकला येणाऱ्या काळामध्ये गोलंदाजांना साथ दिली तर मग सामना चांगला होईल. मग खेळाडू कक्षामध्ये प्रथमेश पाटील सारखा एक जबरदस्त फिनिशर आहे त्यामुळे एक सामना मला जास्तीत जास्त झुंकलेला असेल शेवटच्या क्षणापर्यंत. पाटील 11 संदप या संघाच्या बाजूनं. सांघिक दुसरा षटक घेऊन येतोय. पिटूच्या दुसऱ्या षटकामध्ये प्रेम पाटीलचा वापर मैदानावरती केला जातोय गोलवली संघाच्या बाजूनं. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर ऑन साइडला 38 सेकंड मध्ये एक शॉट फाईन लगे एक शॉट स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर लेग तुम्ही पाहू शकाल. एक शॉट मिड विकेट तुम्ही पाहू शकाल आणि डीप मध्ये एक मिड विकेट आहेत एक लॉंग ऑन आहेत आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला सज्ज केलाय. या ठिकाणी गोलवली संघानं फलंदाजांना रोखण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज सापडे रचण्याचा प्रयत्न करतात. मात्र फक्त 25 मिनिटं असतील गोलवली संघ आपल्याकडे या गोष्टीकडे लक्ष द्यायचा. हा चेंडू अप्रतिम फटका कॉपी बुक स्टाईल जबरदस्त कव्हर ड्राईव्ह दाखवतो फलंदाज. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला बीट करून सीमारेषे बाहेर. पहिला संघर्षाचा चौकार संदप संघाच्या बाजूनं. थँक्यू डीजे. आणि या चौकारानं जो दबाव बनवला होता गोलंदाज दीपकनं या संदप संघावरती तो दबाव मात्र बाजूला सारतोय फलंदाज किशोर. आता मात्र चौकारांना सुरुवात करतोय पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये.
हा चेंडू बॅकफुटला आले होते, शॉट साठी रूम बनवला होता. चेंडू ट्रॅव्हल होतोय तो म्हणजे गली रिजन मध्ये, तोपर्यंत सिंगल येईल. येणारी प्रत्येक सिंगल डबल विजयाच्या दिशेनं वाटचाल करून देईल. ती म्हणजे संदर्भ संघाला ते सातत्यानं विकेट टेकर गोलंदाजी केली आणि पूर्णपणे डॉमिनेट केलं. दबावाखाली आणलं गेलं संदर्भ संघाला, तर त्या दबावाचा फायदा उचलू शकेल हा गोलवली संघ. म्हणजे त्यासाठी गोलंदाजी चांगली होणं खूप गरजेचं असेल. गोलंदाज प्रेम पाटीलच्या माध्यमातून, कारण अजून दीपक पाटीलचं 100% बॅलन्स आहे गोलवली संघाकडे. राऊंड विकेट. हा चेंडू अजून एक मोठा फटका. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि गुणवत्ता सादर करतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. संदर्भ संघाचे फलंदाज चेंडूला फीड केलं जातं डीप मध्ये कव्हरला. स्ट्रॉंग अपील त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. धावचीसाठी पंचांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो गोलवली संघाच्या बाजूनं. जितू शेलार यांच्याकडे एक चांगला निर्णय येतोय. फलंदाज धावचीत नाही आहेत, त्यामुळे 2 धावा 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. धावफलकावरती धावा डबल फिगर मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. स्कोर मोजन 12, लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज सज्ज प्रेम. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. ब्लॉकलचा वापर मैदानावरती करतात सातत्यानं गोलवली संघातील गोलंदाज. मध्ये धावांची इन्व्हेस्टमेंट खूप कमी झाली आहे. 45 ते 50 धावा जरी आल्या असत्या तरी सामना चांगला झाला असता. येणाऱ्या काळामध्ये जर दीपकनं मात्र जर फलंदाजांना बाद केलं, विकेट टेकर गोलंदाजी 2-3 फलंदाज दीपकनं बाद केले तरी सुद्धा सामन्यामध्ये वापसी करू शकेल, तो म्हणजे हा गोलवली संघ. प्रेम पाटीलचं षटक थोडंसं महागडं ठरत आहे गोलवली संघासाठी. हा चेंडू रिव्हर्सचा वापर, वॉटर शॉट, अप्रतिम एक्झिक्युशन. चेंडूची लेन खूप लवकर ओळखली होती आणि खूप लवकर इरादे मजबूत केले होते आणि रिव्हर्सच्या माध्यमातून क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा षटकार येतोय. फलंदाज सुभाष पाटीलच्या बाडबंदा. थँक्यू आणि या षटकारानं मध्ये सामन्याची हवा बाहेर काढली आहे. षटकारांना धावफलकावरती धावा येतात 19. 36 धावेची गरज आहे म्हणजे विजयासाठी. येणारे काही चेंडू आणि 17 धावेची आवश्यकता असेल मैदानावरती पाटील संदप या संघाला. गोलंदाज प्रेम खूप महागडे ठरलेत. वन्स अगेन रिव्हर्सचा वापर, मात्र यावेळी तुम्ही पाहू शकाल चेंडू खूप चांगला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूवर बॅटवरती येत नाहीये, तोपर्यंत 2 षटकांचा खेळ मध्ये कंप्लीट होतोय. या षटकामध्ये तब्बल तुम्ही पाहू शकाल 15 धावा प्रेम पाटीलनं खर्च केल्यात आणि हे षटक पूर्णपणे बॅकवूडला आणलं गोलवली संघाला. कारण विजयासाठी समीकरण सोपं झालंय. फक्त आणि फक्त 36 धावेची गरज आहे आणि येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यक असतील त्या म्हणजे 17 धावा गोलवली संघासमोर संदप या संघाला. डीज येणारी 18 चेंडू विजयासाठी 17 धावेची गरज आहे. सांघिकात तिसरं षटक मैदानावरती फेकलं जात आहे. गोलंदाज विनू तांबोळीचा वापर या ठिकाणी केला जातोय गोलवली संघाच्या बाजूनं. पाहिजे 18 चेंडू 17 धावा डिफेन्स करत असताना कितपत झुंज देतो मैदानावरती. पाटील संदर्भ संघाची ताकद, त्यांची फलंदाजी, मग आज गोलंदाजी सुद्धा खूप चांगली पाहायला मिळाली संदर्भ संघाच्या माध्यमातून. सातत्यानं फलंदाजीच्या जोरावरती कित्येक सामने जिंकताना मी पाहिल्यात. प्रथमेश पाटील, त्यानंतर त्याला साथ देत असताना सुभाष, किशोर, प्रशांत यानं कित्येक मैदान फलंदाजीच्या जोरावरती गाजवलेत. तर संदर्भ संघासमोर धावा रोखल्या जातील का, हा सुद्धा एक प्रश्न असेल. हा चेंडू येतो मिड ऑफला, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न मध्ये त्या ठिकाणी फसतोय आणि एक चोटी धाव, चिकी सिंगल ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हटलं जातं, ती सिंगल येते आणि सिंगलनं समीकरण बदलत आहे. धावफलकावरती धावा येतात 20 आणि येणारे 17 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 16 धावेची गरज. पाहिजे किशोर सातत्यानं विस्फोटक फलंदाजी करत असतात आपल्या संघासाठी. आज मध्ये त्या लय मध्ये पाहिजे येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळत आहेत का, तर सामना लवकर संपू शकेल जर चांगली फलंदाजी केली किशोरनं. तर या ठिकाणी संदप संघ चला सामना सुरू करायचा.
गोलंदाज सज्ज होतोय. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फुल टॉस चेंडू. चेंडूची लेन खूप लवकर ओळखली आहे आणि लास्ट मोमेंटला चेंडूला दिशा देतो. चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमा पार चौकार. गुड शॉट. थँक्यू डूजी. अतिशय चांगला संकेत दिला जातो आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. आज देखील जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. येणारं प्रत्येक पाऊल जपून टाकायचं गोलवली संघाला हा संकेत दिला जातो डीजे मास्टरच्या माध्यमातून. वन सेकंड शपथ झालेत फलंदाज. फुल टॉस चेंडू. सामना खुला करतोय. भिरकावून दिले चेंडूला. मिडविकेटच्या डोक्यावर चेंडू फरार. ग्लोरियस स्ट्रोक. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू डीजे. नक्कीच आता मात्र हिरो ठरतोय. प्रेक्षकांना विनंती असेल तिथे काही झालं नाहीये. तुम्ही चषकाचा प्रतिम 16 प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. MS धोनी स्टाईल सामना फिनिश केलाय. 16 धावेची गरज असताना दर्जेदार फलंदाजीमध्ये ती पाहायला मिळाली. 2 षटकार 1 चौकार मैदानावरती येतो लास्ट मोमेंटला आणि पूर्णपणे ताकद दाखवत असताना 3 षटकांमध्ये विजयाची मोहर लावतोय पाटील इलेव्हन संदप संघ. आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल गावदेवी उंबारली वर्सेस पाटील इलेव्हन संदप. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. फलंदाजी चांगली झाली सुभाषच्या माध्यमातून. मग हा सामना गोलंदाजीच्या जोरावरती जिंकलाय. तुम्ही सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार बनतोय. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली ती म्हणजे अतुल पाटीलच्या माध्यमातून आणि तो अतुल पाटील ठरतो या सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल अतुल पाटीलला. जितू शेलार यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची चमचमती आणि आकर्षक ट्रॉफी देऊन या ठिकाणी अतुल पाटीलचा गौरव या ठिकाणी केला जाईल व्यासपीठावरती. आणि भोपर संघ आता मात्र सेकंड राऊंड मध्ये पुढे